महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। महाराष्ट्र लोक न्यूज भोकरदन तालुका प्रतिनिधी आपण आलोय बारोपिंपळगाव येथे तिथेच्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी। तर बघूया आपण त्यांच्या काय समस्या आहेत। आजी तुमचं काय म्हणणं आहे? वाट पाहिजे आणि आम्हाला खंबा नाही, आम्ही इथून लई नेत होतो ते काही येतंय तो वायर तोडून नेतय। सरपंच येत नाही का तुमच्या गावात? सरपंच येतो त्याच्या कामापुरता, बशी देतोय चहा प्यायला। बशी देतो चहा प्यायला? शाळा रस्ता पाहिजे, तुम्ही जाऊन पहा मॅडम, आमचं काही लांब नाही येत आहे। शाळेचं नाव सांगा। शाळेचं नाव काय? शाळेचं काय ते महात्मा फुले का काय म्हणते? तर आपण जाणून घेऊया यांचे काय म्हणणे आहेत। तर सर तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं नाव काय? अनिल रावसाहेब तोटे, मी राहणार बारोपिंपळगाव बारो, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आमच्या गावात मशीन खायला बी रस्ता नाहीये आणि शाळेवर सुद्धा रस्ता नाहीये। शाळा कुठं आहे? फुलेनगर वस्ती शाळा। सरपंचाला माहिती आहे का शाळा कुठे म्हणून? सरपंच सुद्धा आमच्या गावात आले नाही, सरपंच अजून भेटले नाहीये। ज्या दिवशी मतदान घ्यायचं त्या दिवशी पाया पडून जातात आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ओळखत सुद्धा नाही। आम्हाला जे शेजारच्या गावाला बाथरूम झाले, गायकोटे झाले, समजा गौशाळा झाल्या, ते घरकुल झालं, हे सुद्धा आमच्या गावात नाहीये। तुमच्या गावामध्ये घरकुलाची यादी आली का? आली हे आम्हाला माहित नाहीये, कोणी आंदोलन आणत असन ते आम्हाला माहित नाही। मतदाना दिवशी पैसा येतात गावात। तुमच्या गावात ग्रामसभा किती झाल्या? एक पण नाही होती, पण घरात होती। घरात होती? हा, आमच्या घराला आणाले, त्याच्यामुळे आमच्या घरात होत नाही। सरपंच येतो पण गावात घरात बसतो। बोल तर या समाज एवढी हे की एवढी सुविधा करायला पाहिजे। गावात काही बी निधी आली तर ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही। पुन्हा शाळेला रस्ता नाही, गावशाळा आपला शमशानभूमीला रस्ता नाही। शमशानभूमीचा रस्ता कसा आहे? तो आहे का? आहेच नाही। आपण पाहू शकतो का तो? हो, पाहू शकतो। पाहू शकतो ना। तर सर तुम्ही काय सांगू शकता? मागील 2 वर्षामध्ये ग्रामपंचायत काय काय कामे झाली त्यांची यादी आणि त्यांच्या खर्चासकट त्यांनी संपूर्ण माहिती संपूर्ण गावाच्या लोकांसमोर मांडावी। आणि अजून सरपंचांनी जे कामाच्या बद्दल आमच्या गावाची जी मागं पडले, आता इतर गाव आहे शेजारचे, त्या गावात संपूर्ण सुविधा त्यांना भेटू लागल्या, जसं घरकुल आहे, विहीर आहे किंवा शाळा आहे, शाळेला व्यवस्थित रस्ते, शाळेचा निधी, त्यानंतर गावात बरेचसे कामे जे आमच्या गावात एकही काम होत नाही। तुमच्या गावामध्ये पाणी फिल्टर आहे? नाही, पाणी फिल्टर नाही, कोणतीही सरकारी योजना आमच्या गावात नाही। फिल्टर मशीन बसवलीच नाही तुमच्या गावामध्ये? नाही बसवली। तुम्ही सरपंचांसंग संवाद साधला होता? आता सरपंचांसोबत मागील 6 महिन्या अगोदर संवाद झाला होता, त्यावेळेस म्हणजे सरकारनं सुविधा काढली होती गायगोठ्याची, गायींना आपल्या जनावरांना शेळीपालन किंवा म्हणजे पाण्यापासून वाऱ्यापासून सुरक्षा व्हावी त्यासाठी सरकारनं काढलेली योजना गायगोठा। ती आलीच नाही का तुमच्यापर्यंत? नाही, आली नाही, म्हणजे त्यासाठी मी फॉर्म भरला होता, त्या फॉर्मवर सगळी संपूर्ण माहिती झाली होती। ग्रामसेवकचा सही शिक्का तहसीलमधून जाऊन तिकडून पूर्ण व्यवस्थित करून आणला होता, फक्त सरपंचाचा सही आणि शिक्का बाकी होता। तर त्यांनी सही आणि शिक्का दिला नाही, त्यांना सविस्तर त्याबद्दल माहितीच नाहीये। तुम्ही विचारलं नाही का त्यांनी तुम्ही सही शिक्का का नाही देते म्हणून? विचारलं मी त्यांना, तर ते गावातल्या लोकांना भेटा म्हणजे वेगळे कारण लावून ते सरपंचांपेक्षा बी गावामध्ये मोठे माणसं आहेत का? नाही, त्याबद्दल विषय माहिती नाही, ते असू शकता। सरपंचांवर दबाव आहे का कुणाचा? तितकं तर सांगता येणार नाही, ते सरपंच सांगू शकते, पण सरपंच स्वतः येऊन आमच्या गावात पाहत सुद्धा नाही की कोणते कामं झाली कोणते नाही। मागील गावासाठी रस्ते आहे का, नाले व्यवस्थित आहे का, शाळेला रस्ते व्यवस्थित आहे का, लाईट आहे का, काय आहे, सगळं व्यवस्थित सरपंचाचं काम असतं। सरपंचाला निवडून दिलेलं असतं, सरपंचांना ती कोणतीच गरज आपल्या गावात आणून दिली। तुमच्या गावामध्ये नालीचे ढापे आहेत? नाही, नालीचे ढापे नाही, काही सरकारी सुविधा कोणतीच नाहीये। तेच आमचं म्हणणं आहे की गेल्या 1-2 वर्षामध्ये याच्यात आपल्या गावात जे कामे झाली आणि त्यांच्यावर जे खर्च झाला, त्यांनी ते सविस्तर कामाची यादी बी द्यावं, किती खर्च झालाय, कशावर झालाय, ते पूर्ण गावासमोर त्यांनी मांडावं। तुम्ही त्यांना म्हटलं नाही का आमच्या गावामध्ये ग्रामसभा घ्या म्हणून? सनी आशात मध्ये बोलले नाही का? नाही, आशात बोललो नाही मी। सरपंचांनी त्यावेळेस साईन देण्यास नाकार दिला, तेव्हापासून मी सरपंचाकडे गेलो पण नाही।
अशात परत एकदा भेट दिली का ग्रामसेवकनी तुम्हाला? ग्रामसेवकनं पण भेट नाही दिली. तर फोन सुद्धा घेत नाही ग्रामसेवक. तर आपण विचारूया शंकर सरांना की त्यांचं काय मत आहे. गावात आगामी 2-3 वर्ष झाले ग्रामसभा झाली नाही. सरपंच होऊन 3 वर्ष झाले गावात सरपंच येत नाही. सरपंच गावात आला बी तो ताकीच्या पलीकडे सरपंच जात नाही. बाकीच्या गावात जाऊन पहा तुम्ही 2-2, 3-300 घरकुले आलेले. आपल्या गावात अजूनही घरकुल आले नाही. लाजा वाटते आम्हाला आमच्या गावात राहण्यासाठी का गावात आगामी एकही घरकुल आलेले नाही. घनकचऱ्यासाठी यांनी 3-3.5 लाख रुपये बिल काढलेले आहे. तर ते कुठं खर्च केलं सरपंच? ते खर्च म्हणजे सरपंचांनी खर्च केलेलाच नाही. त्याचे फक्त बिल काढलेले, कागदावर बिल काढलेले, बिल दाखवले का तुम्हाला? बिल दाखवलेले आणि काहीच नाही. त्याचे फक्त बिल आणि सरपंचांनी पैसे काढले आणि हा सगळा भेसल कारभार ग्रामपंचायती मध्ये चालू आहे. ग्रामसभा भरली का? गावात आगापी ग्रामसभा झालेली नाही. आणि ग्रामसभा कधी भरते आणि केव्हा भरते आणि कोण कोण ग्रामसभेला उपस्थित आहे ते सरपंचांना आम्हाला सांगावे. फोटोप्रीत सवय ते माहितीच नाही तुम्हाला? ते माहितीच नाही. ग्रामसभा कधी होते आणि काय होते गावात 7 दिवस अगोदर नोटीस लावल्या जात नाही, काहीच लावल्या जात नाही. यांची ग्रामसभा कशी होते आणि त्यांनाच माहिती, सरपंचांना आणि त्यांचे कार्यकर्ते. शाळेमध्ये काय काय सुविधा आहे माहिती आहेत का? गावात 3 जिल्हा परिषद शाळा आहे, पण शाळाला कुठून कुठून निधी आला यांनी आगापही एकही निधी शाळेला दिला नाही. शाळेला ना रस्ता आहे, ना शाळेला लाईटची सुविधा आहे, शाळेला पाण्याची सुविधा आहे. यांनी काहीच केलेलं नाही 3 जिल्हा परिषद शाळेला. पाणी फिल्टर मशीन आहे का तुमच्या गावात? गावात पाणी फिल्टर मध्ये नाही. गावात पाणी सुद्धा येत नाही. यांनी नल पेन्शन योजनेतून पैसे काढून घेतलेले, यांनी बिल काढलेले, पण गावात आगामी पाण्याची काही सुविधा नाहीये. रस्ते गावातले किती तर चांगले तुमच्या गावात? रस्ते गावात आलेलेच नाही. आणि जे आलेले रस्ते ते आमदार निधीतून आलेले, आणि ते रस्ते फक्त 2 कार्यकर्त्यांच्या घरासमोर झालेले. का कार्यकर्तेच गावामध्ये राहतात का? कार्यकर्ते म्हणजे सरपंच दबाव होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या. त्यांच्याशिवाय कुठंच नाही. आमच्या जिल्हा परिषद शाळेला रस्ता नाहीये, स्मशानभूमीला रस्ता नाहीये, आमच्या गावात येशी पुढे रस्ता नाहीये, आमच्या गावात मंदिरासमोर रस्ता नाहीये, मंदिरासमोर सुद्धा रस्ता नाही. नाही रस्ता नाही. पाणी तुमच्या मंदिरासमोर सगळा कचरा आहे. कचरा कुंड्यासाठी 1 लाख रुपये निधी काढलेला आहे. आणि कोणत्या घरासमोर कचरा आहे का? आहे का घरापुढे कचरा कुंडी? कोणाला दिलेली का यांनी कचरा कुंड्या? तर आपण बघूया बस पिंपळगाव येथील सदस्य साहेबांना विचारू आपण की गावातल्या लोकांच्या काय मागण्या होत्या आणि यांच्यापर्यंत पोहोचल्या का त्या. सर, लोकांनी तुमच्यापर्यंत समस्या मांडल्या का? हो, समस्या आलेल्या आहेत गावाच्या, पण सरपंचाला आम्ही समस्या मांडल्यात, पण सरपंच साहेब त्याचं काही ऑप्शनच घ्यायला तयार नाही. का सरपंच तुमचा पण फोन उचलत नाही? आम्ही ग्रामसभाच्या वेळेस बी त्याने सांगितलं ग्रामसभा गावात ठेवा म्हणून, पण ते ग्रामसभा झाले 3 वर्षापासून ग्रामसभा घेतलेलीच नाही. आणि ग्रामसेवक येतात का? ग्रामसेवकाला पण 3 वर्ष झालेत. ग्रामसेवक लोकांनी बघितला सुद्धा नाही ग्रामसेवक आहे कसा नाही कसा. आणि सरपंच साहेब बघितलेले का? सरपंच साहेब आले तर येतात, समजा 2-3 महिने मिळून आले तर भेटघाट करतात आणि चालले जातात. तुम्ही भेटले स्वतः? नाही, आम्हाला तर भेटतात नाही. आम्ही एखाद्या वेळेस कॉन्टॅक्ट झाला तर मिळतात राजूला, नाही मग भेटतात नाही. का राजूरला ते राहतात का? नाही, राजूरला नाही राहतात, पण एखाद्या वेळेस आम्ही गेलो तर भेटतात राजूरला. तुमच्या गावातील रस्ते व्यवस्थित करण्याची हे लोकांनी मांडले होते का तुमच्यापाशी? रस्ते तर मांडलेले आहेच मॅडम, पण ते काय झाले साहेब, आम्ही सरपंच साहेबाला पण विचारले रस्त्याचं काम. रस्त्याच्या घरामध्ये गावामध्ये कुंड्या नाहीये का? नाही, एक पण कुंड्या नाही. आणि कुंड्याची बिलं काढलेली आहे त्यांनी. ते तुम्हाला दाखवले का गावकऱ्यांना? गावकऱ्यांना साऱ्यांना माहिती आहे. ग्रुपवर पण आम्ही फोटो टाकलेले होते याच्यावरती, पण गावकरी कोणी बोलायला तयार नाही त्याच्यावरती. फोटो वगैरे पूर्ण टाकलेले आहे आणि घरकुल तर नाहीच आहे. आणि आणखीन बाकी शेजार पाजारात गावात गेलं तर घरापरत समोर गट्टू बसवता, कोणी मंदिरासमोर गट्टू बसवता. हे तर समोरचे काढून न्यायला बसलेत. एक पण काहीच काम नाही करत, फक्त बिल काढणं चाललं यांची. नुसते बिल काढून घेतात. नुसतं बिल काढून घेतात, बाकी काहीच काम नाही करत ते. उमेश दिगंबर धेटे. तर गावातील शाळांसमोर रस्ते आहेत का आणि गावात गट्टू बसवले आहेत का? नाही बसवले, एक पण गट्टू बसवलेला. नाली तर नाहीच आहे, पाणी रोडणाची. तुम्ही काय सांगू शकसान सर? आमचं म्हणणं एवढंच, फक्त त्यांनी रस्त्याचे बिल पण काढून ठेवलेले. तुम्ही आता शाळेचा रस्ता पाहू शकता, पूर्ण गार आहे, मुरुम टाकलेलं नाही, काही नाही. आणि गावातले पण ते मसनखाई जवळचं पण त्यांनी बिल काढून ठेवले, पण रस्ता केला नाही. पैसे गेले कुठे ते पण विचारलं तर त्यांना तर काहीच बोलत नाही. वरून बी तुम्हाला त्याच्यावर उत्तरच देत नाही काही? काहीच बोलत नाही.
त्यांनी आम्हाला एवढं तरी सांगायला पाहिजे की माहिती चुकीची बाबा, काय खरी माहिती त्यांना आम्हाला सांगून चिनी स्पष्ट करावं काय म्हणून. फक्त बिल काढतात, कचरा कुंडीचे पण 1,00,000 काढले, एका घरात पण कचरा कुंडी नाही. घराचे तर सोडा, घरासमोर तुमच्या पण नाहीये का? घरातच सोडा, शाळेत पण नाही दिली. शाळेसमोर नाही, मंदिरासमोर नाही, कुठंच नाही. एवढे पैसे काढतात म्हणजे 100% खाऊन घेतात. 10% तर द्या, शाळेवर तर द्या कमीत कमी. नाही लोकांना. तर सर तुमचं काय घरकुल आलं का? नाही, अजून राशन कार्ड मध्ये नाव नाही. का नाव टाकलं नाही का तुम्ही? राशन कार्ड मध्ये नाव नाही. मी ज्या वेळेसला गेलो होतो गावामध्ये, तर राशन कार्ड मध्ये तर मला चेअरमन बोलले की बापा मी का बाळा तुझं नाव काय? अंजू चंपलाल सिंगल. तुम्हाला पिण्यास पाणी आहे का शाळेत? नाही. आणि टॉयलेट व्यवस्थित आहे का बाळा तुमचं? नाही. बाथरूमला जायचं असलं तर कुठे जाता? वावरात. का बाथरूम मध्ये पाणी नाही व्यवस्थित? नाही. आणि खेळायला आहे का? नाही. आणि कॅम्प्युटर आहे तुमच्या शाळेमध्ये? नाही. मयुरी गब्बर सिंग मारक. तुम्हाला शाळेमध्ये पिण्याचं पाणी आहे का बाळा? नाही. आणि खेळायला आहे का? नाही. तुम्हाला बाथरूम मध्ये पाणी व्यवस्थित आहे? बाथरूम आहे का बरोबर? नाही. आपण आलोय जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर आपण शाळेमधल्या बाळांना विचारूया की त्यांच्या शाळेमध्ये त्यांना किती सुविधा मिळतात. तर बघू आपण बाळांचा विचार घेऊ. बाळा तुझं नाव काय? साई. साई. साई फुलंगसिंगे. तुम्हाला शाळेमध्ये पाणी आहे का प्यायला? हा हा. हो. मी काहीच नाही करत. तुम्हाला खेळायला आहे का तुम्हाला? नाही. कॅम्प्युटर आहे का तुम्हाला? नाही. आणि खेळायला काय काय नाहीये तुम्हाला? काहीच नाही आहे. खिचडी बनते का बरोबर? हो. आणि प्यायचं पाणी कुठून आणते? घरून. आणि ते पाणी पुरतं का मग तुम्हाला घरून आणलेलं? नाही. मग नंतर काय करतं बाळा? घरी जातो. घर किती दूर आहे? लय लांब आहे. तरी पण घरी जाणं लागतं का? रस्ता कसा आहे तुमच्या शाळेचा? लय खराब आहे. शाळेत यायला जातं का व्यवस्थित रस्त्यानं? नाही. पाय भरते. सारे सगळे बूट खराब होते. कपडे पण खराब होते का? हो. आणि पाऊस पडल्यावर मग कसं बसतं? भीतील चिपकून. मधात गळती का शाळा? हो. तर एवढ्या मुलांचं पण म्हणणं आहे की आम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे शाळेमध्ये. शाळा गळती, आम्ही टॉयलेटला जातो तर आम्हाला पाणी नाहीये, पिण्याचं पाणी नाहीये, रस्ता व्यवस्थित नाही. एवढीशे लेकरं सुद्धा आपलं मत मांडतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शाळेला सुविधा मिळाल्या पाहिजे. बाथरूम कसं आहे? ते तसं आहे. आम्हाला संडासला जायला हे नाही आहे. ते तिकडं अक्का बोलते तिकडे जायला आम्हाला भीती वाटते. बाथरूम मध्ये पाणी नाही आहे. इथं गवत आहे. भीती वाटते आम्हाला.